हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन. अनुवाक पहिला. भक्ती म्हणजे परमप्रेमरूपा आत्मस्वरूपा. सूत्र क्रमांक 1. अथातो भक्तिम व्याख्यास्यामः. आता भक्तीची व्याख्या करूया. नारद भक्तिसूत्रांची सुरुवात अथातो अशी केली आहे. पूर्वी ग्रंथांची सुरुवात अथ अशी करत असत. पातंजल योगसूत्रांची सुरुवात अथ योगानुशासनम अशी केली आहे. ब्रह्मसूत्रांची सुरुवात अथातो ब्रह्म जिज्ञासा अशी केली आहे. अशा प्रकारे ग्रंथांची सुरुवात करण्यामागे काहीतरी विशेष कारण आहे. कारण द्विस्तरीय आहे. पहिलं कारण परमात्म्याचे स्मरण. त्याचे नामस्मरण हे आहे. ओम हा परमात्म्याचा वाचक आहे. ओम 3 शब्दांचा समुच्चय आहे. अ उ म हे ते 3 शब्द होत. यातील प्रथम शब्दाने म्हणजे अ अशी ग्रंथाची सुरुवात करून परमात्म्याच्या नामस्मरणाने ग्रंथारंभी परमात्म्याचे आशीर्वाद घेऊन परमात्म्याच्या नावाने ग्रंथारंभ करण्याचा हेतू आहे. भक्ती या विषयावरील ग्रंथांची सुरुवात अशीच परमात्म्यावरील भावभक्तीने व्हायला हवी हे स्वाभाविकच आहे. यामधूनच अथातो अशी सुरुवात करण्यात जे काही दुसऱ्या स्तरावर इतर पैलू आहेत ते आता पाहायचे आहेत. अथातो याचा अर्थ आता. याचा अर्थ याआधी काहीतरी चर्चा आहे. ही जरी ग्रंथाची सुरुवात असली तरी आपण जिज्ञासूंनी ग्रंथारंभ करण्याआधी काहीतरी समजून घ्यायचे आहे. नाहीतर आता असे सुरुवातीलाच म्हणायचे कारण नव्हते. काहीतरी अगोदर असते, मग तेव्हाच आपण म्हणतो की चला आता हे लक्षात घेऊन आपण अमुक करूया. येथेही ग्रंथारंभी काहीतरी सांगणे आहे, समजावणे आहे. उचलला ग्रंथ केली सुरुवात असे येथे नाही. काहीतरी जाणून घ्या, समजून घ्या आणि मगच ग्रंथाला हात लावा. ग्रंथ वाचायला सुरुवात करण्याआधी ते लक्षात घ्या. तसे नसेल तर हा ग्रंथ वाचायचे श्रम वाया जातील. चुकीच्या गाडीत बसून प्रवास केला जाईल. यास्तव सुरुवातीलाच म्हटले आहे अथातो. अफलातून नगरीतील बाळू बागेत झाडाच्या फांद्या कापत होता. बाळकोबा घराबाहेर आले आणि त्याला म्हणाले, बाळू, ज्या फांदीला कळी असेल ती फांदी कापू नको. ती कळी फुलू दे, कळी उमलू दे. नंतर 2 दिवसांनी ती फांदी काप, कारण फुलणे हाच झाडाचा जगण्याचा अंतिम हेतू असतो. जी फांदी फूल फुलवून गेली ती सार्थक जगली. झाड जोमाने वाढण्यासाठी काटछाट करायची असते. नको इतका पसारा आटोपशीर करण्यासाठी कापायचे असते. आपण नख, केस कापतो तसेच झाड कापायचे असते. 84 लक्ष योनींमधून उत्क्रांत होत होत या इतक्या योनींचा प्रत्येक योनीत अनेक जन्म प्रवास करून आपण नरदेही आलो आहोत. आता यापुढे सजीवाची आणखी उत्क्रांती नाही. नरदेह हा उत्क्रांतीचा शेवटचा टप्पा आहे. याचा अर्थ सजीवाच्या जगण्याचा अंतिम हेतू आता नरदेही साध्य करायचा आहे. जेथून आलो आहोत तेथे परत जायचे आहे, वर्तुळ पूर्ण करायचे आहे. मनुष्येतर योनींमध्ये खावे, प्यावे, प्रजोत्पादन करावे, बाकी वेळ आराम पडून राहावे असा भोगवादी मोठा छान कार्यक्रम होता. त्यासाठी लागणारी अत्यल्प बुद्धी होती. परंतु आता अंतिम टप्पा आला आहे. झाडाचा फूल फुलवणे हा जसा जगण्याचा अंतिम हेतू असतो तसा मानवाचा या नरदेही आत्मरूप होणे हा अंतिम हेतू असतो.
त्यासाठी हे ओळखण्यासाठी आणि त्याप्रमाणे वर्तणूक ठेवण्यासाठी त्याला प्रगत बुद्धी दिली आहे. शेवटचा टप्पा म्हणजे परत या पृथ्वीवर या विश्वात जन्म घ्यायचा नाही असे नाही. अनेक जण घाबरतात. या अध्यात्माने सृष्टीचा आस्वाद घ्यायचे कायमचे थांबणार या भावनेने मुक्ती नको असे म्हणतात. त्यापेक्षा दुःखात तर दुःखात पण सृष्टीचा आस्वाद घ्यायला मिळावा अशी इच्छा असते. तसे काही नसते. पुन्हा जन्म होतो, परंतु आता सायुज्य मुक्त म्हणून जन्म होतो. जीवन भोगप्रवृत्त न होता त्याचा आस्वाद घेण्यासाठी योग्य अशा देही जन्म होतो. हे जाणून मग आता भक्तिसूत्र समजून घ्यायची आहेत. प्रत्येक दगडातून मूर्ती तयार होऊ शकत नाही. मूर्ती तयार करताना आधी मूर्तिकार दगड निवडून घेतो. कारण मूर्ती घडू शकेल अशी त्या दगडाची पात्रता असावी लागते. मूर्ती तयार होऊ शकेल असाच दगड मूर्तिकार घेतो आणि मग आपले काम सुरू करतो. त्यासाठी दगड मऊ असावा लागतो. दगडाजवळ छिन्नी हातोड्याचे घाव सहन करायची ताकद, पात्रता, शोषिकता, सहनशीलता, सौम्यता असावी लागते. भक्तिसूत्र जाणण्यासाठी भक्त असणे आवश्यक असते. परंतु प्रत्येक मनुष्य भक्त नसतो. यास्तव ज्याला भक्तिसूत्रे समजून घ्यायची आहे त्याने प्रथम भक्त होणे आवश्यक आहे. कपाळाला टिळा, बुक्का लावला, गळ्यात तुळशीची, रुद्राक्षांची माळ घातली, तोंडाने विठ्ठल विठ्ठल केले की मनुष्य भक्त होत नाही. नाहीतर व्याभिचार करणारा भक्त होणे सोपे झाले असते. भक्तीचा अभिनय करून कोणी भक्त होत नाही. भक्त होण्यासाठी अहंकार परिपूर्णपणे नष्ट झालेला असला पाहिजे. अहंकार नष्ट झाला की बाह्य कामना, क्रोध वगैरे रिपू हळूहळू नष्ट होतात. लाकडाचे दोन ओंडके एकत्र बांधले म्हणून ते जुळून आले असे होत नाही. त्यांना कितीही चिटकवण्याचा प्रयत्न केला तरी ते एकरूप होऊ शकत नाही. त्यांच्यात परिवर्तन व्हावे लागते. हे ओंडके जळून जर त्यांचे राखेत रूपांतर झाले तर मग ती राख एकरूप होते. तसेच माणसाचे आहे. त्याला अहंकार फार आहे. तो त्याच्यातून नष्ट होता होत नाही. प्रत्येकजण ताठा मिरवत असतो. त्यांचा अहंकार जळून राख झाला तर ती माणसे एकजीव होतात. अहंकार नसलेले वारकरी वयाचा, ज्ञानाचा, अधिकाराचा कसलाही तोरा न मिरवता एकमेकांच्या पाया पडतात. दुसऱ्यासमोर वाकायला अहंमन्यता नष्ट व्हावी लागते. भक्त हा असावा लागतो. तरच तो भक्तिसूत्रांच्या अभ्यासाला पात्र होतो. अथातो याचा अर्थ हा असा आहे हे आधी जाणावे आणि मग भक्तिसूत्रांचा अभ्यास करायला घ्यावा. उंच पर्वतावरून नदी प्रवास सुरू करते. तिला वाटेत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु ती समुद्राकडे धावत असते. नदीला समुद्राला जाऊन मिळणे याला पर्याय नसतो. कारण त्या समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन त्यामुळे पर्वतावर पाऊस पडून तिची निर्मिती झालेली असते. यास्तव नदीला तिच्या निर्मात्याला भेटण्याची उत्सुकता असते. नव्हे ते तिचे अंतिम जीवित कार्य असते. परम कर्तव्य असते. ती समुद्राला जेव्हा मिळते तेव्हाच तिला मुक्ती मिळते. तसे घडले नाही तर ती नदी सरोवर, विहीर, डबके इत्यादी रूपाने होईल तितके समाजकार्य करत मुक्तीची वाट पाहत पडून राहते. माणसाचेही असेच आहे. ज्या परम आत्मतत्वामधून तो अंशात्मक रूपाने देही झाला आहे त्या परम आत्मतत्वाला भेटणे हेच त्याचे अंतिम जीवित कार्य आहे. याचे आकलन व्हावे यासाठीच त्याला योगेश्वरांनी अतिप्रगल्भ बुद्धी प्रदान केलेली आहे. मनुष्य तर प्राण्यांपेक्षा त्याला असलेली प्रगल्भ बुद्धी ही काही आकाशातून खाली पडून मिळालेली नाही. ती त्याला आत्मपरिचय होण्यासाठी योगेश्वरांनी दिलेली देणगी आहे. परंतु दुर्दैवाने माणूस त्या प्रगल्भ बुद्धीचा उपयोग नवनवीन भोग आणि भोगसुविधा शोधण्यात खर्च करत असतो.
परंतु त्याला एक गोष्ट समजत नाही की तो जितका आत्मतत्वापासून दूर जाईल तितका तो दुःखात पिचत पडेल. लक्षात असू द्या की सौख्य ही दुःखाचीच दुसरी बाजू आहे. सौख्यानंतर दुःख हमखास नक्की येतेच येते. मानव जर आत्मतत्वाला जाणणार नसेल तर तो आत्मघात ठरेल. सुखदुःखापलीकडे जर तो कैवल्यानंदाला प्राप्त होणार नसेल तर तो सतत जन्ममरणाच्याच फेऱ्यात दुःखात सडत पडेल. अंशात्मक तत्वाला केवळ परमतत्वाचीच ओढ असते. त्याला भौतिकाचा खुराक नको असतो. देहादी इंद्रिय सक्षम राहावी यासाठी अत्यावश्यक तेवढा भौतिक गोष्टींचा उपभोग घ्यावा, सृष्टीनियम चालू ठेवावा, परंतु त्यातच रममाण होऊ नये. मुख्य उद्दिष्ट परमतत्वप्राप्ती आहे हे लक्षात असू द्यावे. याचा विचार करून हे जाणून भक्तिसूत्रे अभ्यासावी. कामना, वासना, अहंकार वगैरे नष्ट झाल्यावर भक्तिसूत्रांचा अभ्यास करायचा आहे. याचा अर्थ ही भक्तिसूत्रे केवळ प्रौढांसाठीच आहेत, वृद्धांसाठीच आहेत, नोकरी धंद्यातून निवृत्त झालेल्यांसाठीच आहेत असा गैरसमज करून घेऊ नये. मी एका साधकाला म्हटले की मी आता 31 ऑगस्ट 2005 पासून नारद भक्तिसूत्रे सांगणार आहे, वेळ असेल तर या ऐकायला. तर ते म्हणाले, वेळेचा प्रश्न नाही, पण मी अजून लहान आहे, तरुण आहे, आईबाबांना पाठवतो. जणू काही कामना, वासना, अहंकार वगैरे लहानपणी तरुणपणी बाळगायचा असतो आणि वृद्धापकाळी सोडायचा असतो. वास्तविक आत्मतत्वाचे बाळकडू पाजले जावे म्हणजे तरुणपणी जीवन समृद्ध होते, वृद्धापकाळी सुसह्य होते. परंतु हे कोणी कोणाला सांगायचे हा प्रश्न आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली लहान होते, परंतु ते विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंकडून अध्यात्माचे बाळकडू प्यायलेले होते. त्यांनी तारुण्यात अमृताशी पैजार मारणारा, विश्वाला गवसणी घालणारा, जगाला दीपविणारा ग्रंथ लिहिला. श्री शंकराचार्यांनी तरुणपणी महातत्वज्ञान जगाला दिले. भक्त प्रल्हादाने बालपणीच नारायण नारायण असा पुकारा केला होता. तेव्हा प्रौढत्व वयावर अवलंबून नाही, त्यासाठी केस पिकायची किंवा गळायची आवश्यकता नाही. त्यासाठी आत्मतत्वाची जाणीव असावी लागते, परमात्म्यावर भक्ती जडावी लागते. येथे वयाचा प्रश्न नाही, आत्मज्ञानाचा आहे. भक्ती काही जबरदस्तीने जोडता येत नाही, तिची सक्ती करता येत नाही. जबरदस्ती सक्तीचा उपयोगही होत नाही. ज्यांच्या कपाळी अजून भोग शिल्लक आहेत ते इकडे फिरकणार नाहीत. त्यांना ते भोग संपवू द्या, कारण भक्ती आपोआप बसावी लागते. तहान भूक लागल्यावर कोणाला जेवायला बोलवावे लागत नाही. तहान भूक लागली की जो तो जेवण शोधत त्यामागे आपोआप येतो. परमात्म्याची तहान भूक लागली की तो आपोआप भक्तिरस शोधत येतो, त्याचे सेवन करतो. भक्ती आतून उत्प्रेषित व्हावी लागते. भक्ती हृदयातून यावी लागते, तिला श्रद्धेचा ओलावा असावा लागतो. भक्ती हा शब्द भज या धातूपासून तयार झाला आहे. भज म्हणजे भजणे, एखाद्या व्यक्तीला, वस्तूला, गोष्टीला भजणे. हे भजणे साधंसुधं नसतं, तर त्या गोष्टीबद्दल रोमारोमात आसक्ती ठेवून, आसक्ती निर्माण होऊन भजणं असतं. भजणं म्हणजे संपूर्ण शरणागती. इतर सर्व गोष्टींपासून दुरावा होऊन एकमेवा द्वितीय गोष्टीबद्दल आसक्ती ठेवणे म्हणजे भजणे. आता मला या एका गोष्टीहून आणखी निराळं काहीही नको, त्या एकाच गोष्टीच्या भजनी कच्छपी लागणे म्हणजे भजणं होय. येथे असं भजणं म्हणजे फक्त केवळ परमात्म्याबद्दल, योगेश्वराबद्दल अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर इतर सर्व गोष्टींबद्दल अभाव अपेक्षित आहे. म्हणूनच ज्याच्या मनात अजूनही भोगवासना आहे, संसाराबद्दल भोग लालसा आहे,
तो भक्त होऊ शकत नाही. मन परिपूर्णपणे शुद्ध असावे तेव्हाच भक्त म्हणून घेता येते. इतर सर्व भावभावनांचा अभाव असलेला म्हणजेच भक्त. श्रद्धा इतकी पराकोटीची हवी की परमात्म्याला तू मला तार किंवा मार, परंतु मी आता तुला सोडणार नाही असा दृढ भाव हवा. बाळू लहानपणी देवाला म्हणाला की देवा मला परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण कर, मी रोज तुझ्या दर्शनाला येईन. बाळू छान गुण मिळवून उत्तीर्ण झाला. बाळू म्हणाला देव आहे बरं. शिक्षण संपल्यावर बाळू देवाला म्हणाला देवा रोज तुझ्या दर्शनाला येतो, मला चांगली नोकरी आणि छोकरी मिळवून दे, तुला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवीन. तसेच झाले. बाळूला चांगल्या पगाराची नोकरी आणि त्याच कचेरीत काम करणारी बायको मिळाली. बाळू म्हणाला देव आहे बरं. बाळूने देवाला स्वतःच्या आवडीचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखविला. मग तो प्रसाद मोठ्या चवीने स्वाहा केला. मग बाळू म्हणाला देवा मला मुलगा पाहिजे, महाअभिषेक, महारुद्र, महाप्रसाद करीन. बाळूला मुलगी झाली. बाळू म्हणाला देव बीव काही नाही बरं, सर्व थोतांड आहे. परमात्म्याच्या दर्शनासाठी जोपर्यंत जीव व्याकुळ होत नाही तोपर्यंत अंगात भक्ती मुरत नाही. सहज उद्गार तरी परमात्म्याचे नाम उच्चारले गेले पाहिजे. रस्त्यावरून जाताना खड्ड्यातून जावे लागले तरी हरिओम असे सहजोद्गार मुखातून बाहेर आले पाहिजेत. कसलीही आसक्ती असता कामा नये. जे मिळाले आहे तेच आपल्या लायकीपेक्षा जास्त आहे ही भावना असावी लागते. परमात्म्याकडे आपल्यासाठी काही मागायची आवश्यकता नसते. त्याला शिकवायला जाऊ नये. त्याला कोणाला काय आणि कधी आणि कसे द्यायचे ते नेमके कळते. तो जसे ठेवील तसे चित्ती समाधान ठेवून राहावे. आपले कर्म निरपेक्ष बुद्धीने करावे. बस तेवढेच आपल्या हातात आहे आणि तेवढेच पुरे आहे. बाकी सर्व काही सांभाळायला तो समर्थ आहे. प्रत्येकजण परमात्मा होऊ शकतो याचे फार सोपे कारण म्हणजे प्रत्येकजण परमात्मा आहेच. भोगापवर्गतेमुळे हे विसरायला झाले आहे इतकेच. त्याची आठवण व्हायला हवी आहे. तसेच प्रत्येकाला ही आठवण होऊन परमात्मा होणे हे क्रमप्राप्तच आहे. एक ना एक दिवस हे प्रत्येकाला करावेच लागणार आहे. नदीला सागराला जाऊन मिळावेच लागते. केवळ कालावधीचा फरक पडतो. परंतु ते चुकत नाही, चुकविता येतही नाही. तसेच मानवाचे आहे. मग उशीर कशाला करायचा? कशाला या नरकात दुःखात प्रवाहाविरुद्ध धावत बसायचे? चला, मनुष्य तर जीवनात जेवढे भोग उपभोगले तेवढे पुरे झाले. कितीही भोग उपभोगले तरी त्या देहादी इंद्रियांची भोगप्रवृत्ती कधीही शमणार नाही. ती तुम्हाला परमात्मा स्वरूप होऊन शमवावी लागणार आहे. इतके दिवस भोग उपभोगले, देवाकडे मागून घेतले, परंतु हाती केवळ दुःख आले. या विश्वात कोणीही सुखी नाही. प्रत्येकाला सतत दुःखाला सामोरे जावे लागत आहे. परंतु जे भक्तिमार्गी जाऊन परमात्मा स्वरूप झाले ते कैवल्यानंदी पोहोचले. तेव्हा आता आपण जेथून आलो होतो तेथे जाऊन वर्तुळ पूर्ण करूया. आता मूळ स्वरूपात, आत्मस्वरूपात सायुज्य मुक्त म्हणून या सुंदर सृष्टीचा आस्वाद घेऊया. येथे भक्तीचे शास्त्र समजून घ्यायचे आहे. ज्याने भक्ती अंगीकारली आहे त्याला भक्ती समजून द्यायची आहे. ज्यांना भक्ती करायची आहे अशांसाठी ती कशी करावी, त्याचे नियम काय आहेत, त्याचे येथे निरूपण करायचे आहे. भक्तीची व्याख्या करायची आहे. येथे चर्चा करायची नाही, तर ज्यांना हे उमजले आहे, ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे, त्यांनी हे ते न समजलेल्यांना समजावून द्यायचे आहे. त्यासाठी अगोदर भक्त असावे लागते. कारण येथे वाद घालायचा नाही. आपण जेथे आहोत तेथेच परमात्मा आहे, कारण तो क्षितिजासारखा आहे.
आपण जेथे उभे आहोत तेथून दूर उभा असणाऱ्याला क्षितिज आहे असे वाटते. त्याचवेळी आपल्याला तो दूर असणारा जेथे उभा आहे तेथे क्षितिज आहे असे वाटते. याचा अर्थच सर्वत्र क्षितिज आहे. परमात्मा तसाच सर्वत्र आहे. प्रश्न परमात्म्याचा नसून आपल्या झोपाळूपणाचा आहे. आपण जागे व्हायचे आहे, परमात्म्याला ओळखायचे आहे. येथे भक्त तयार करणे अपेक्षित नाही. ज्यांना अजून जाग आलेली नाही, ज्यांचे भोग अजून शिल्लक आहेत, त्यांना ते उपभोगू देत. जगाचे टक्के टोणपे खाऊन आजूबाजूच्या भक्तांकडे पाहून ते जागे होतील. कारण आहेरेंच्या ह्या विश्वात सौख्य कधीही मिळत नाही. ते सत्य त्यांना उमजू दे. नाहीरेच्या विश्वात सदा सर्वदा आनंद आहे हे सत्य त्यांना समजू दे. मागून काहीही मिळत नाही, परंतु न मागता जे मिळते त्यात सर्व काही असते हे सत्य त्यांना उमजू दे. ते जेव्हा या मूळ प्रवाहात येतील तेव्हा येतील, तसे त्यांना यावेच लागेल. ते आले की त्यांना हे शास्त्र उपयुक्त होईल. सध्या ते झोपलेले आहेत. दुःख हे परमात्म्याचेच दिलेले असते. त्यात त्याचा काय हेतू आहे याचा काथ्याकूट करू नये. त्याने जे दिले आहे तो त्याचा प्रसाद आहे. ते दुःख आनंदाने उपभोगावे. 100 घाव घालावे तेव्हा खडक फुटतो. त्यातील प्रत्येक घाव समसमान महत्त्वाचा असतो. तेव्हा विश्लेषण न करता प्रत्येक घाव सारख्याच ताकदीने घालावा. आपण आपले काम करावे, त्याचेच हे भक्तिशास्त्र आता समजून घेऊया. हरिओम.